नमस्कार मित्रांनो, मी ओमकार तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण आलो आहोत रामदरा मंदिरामध्ये. पुणे सोलापूर महामार्गावर पुण्यापासून सुमारे 50 किमी अंतरावर असलेल्या लोणी काळभोर गावात हे मंदिर आहे. रामदरा हे एक प्राचीन मंदिर आहे जे 1970 मध्ये धोंडी बाबा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संतांनी पुनर्बांधणी केलेले एक मंदिर आहे. स्थानिक आख्यायिकेनुसार रामदरा मुळात अनेक शतकापूर्वी बांधले गेले होते, परंतु कालांतराने त्याची दुरावस्था झाली. त्यावेळी 1970 मध्ये धोंडी बाबांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने या मंदिराची पुनर्बांधणी केली. मंदिर परिसरात प्रवेश केल्यानंतर तुम्हाला देवपुरी महाराज म्हणजे धोंडी बाबा यांचा एक आश्रम दिसेल. काही पावले पुढे गेल्यावर गणपतीचे आणि महाराजांची मूर्ती असलेले एक छोटे मंदिर लागले. तिथून काही पायऱ्या उतरून खाली गेल्यानंतर आपल्याला श्री भगवान कृष्णाचे दशावतार असलेले एक छोटे मंदिर पाहायला मिळेल. आणखी काही पायऱ्या उतरल्यानंतर तुम्हाला मंदिराच्या मुख्य मंडपात प्रवेश मिळेल. मंदिराच्या सभा मंडपात प्रवेश करत असतानाच दोन्ही बाजूला आपल्याला अर्जुनाची तर पितामह भीष्मांची शिल्प पाहायला मिळेल. सभा मंडपाखाली पाहण्यासारखे बरंच काही आहे. त्यामध्ये तुम्हाला विविध देवी देवतांची, साधू संतांची तसेच महंतांची शिल्पाकृती पाहायला मिळतील. मंदिराच्या नंदी मंडपामध्ये असलेली भगवान शिव आणि पार्वती यांची शिल्पाकृती पाहण्यायोग्य आहे. तसेच मंदिराच्या सभा मंडपामध्ये अनेक देवी देवतांच्या व ऋषीमुनींच्या शिल्पकृती पाहायला मिळतात. त्यामध्ये वेदव्यास, शंकराचार्य, तुलसीदास, वशिष्ठ, सूरदास ह्या ऋषीमुनींच्या, तर संत रामदास, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर व संत मीराबाई यांच्या संतांच्या मूर्त्या आपल्याला पाहायला मिळतात. भिंतीवर हिंदू पवित्र ग्रंथ श्रीमद भागवत गीता यांच्या 15व्या अध्यायातील मंत्र लिहिलेले आहेत. मंदिराच्या सभामंडपामध्ये असलेली ही देवी देवतांची, ऋषीमुनींची आणि संतांची असलेली भिंतीवरील शिल्पे ह्या मंदिराच्या सौंदर्यामध्ये आणखीनच भर पाडतात. असे वाटते जणू सर्व देवी देवता एकत्र ह्या मंदिरात आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत. या मंदिराचे पावित्र्य ह्याने आणखीनच वाढते. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराची असलेली भिंतीवरील शिल्पाकृती. या मंदिराच्या आतील सभामंडपात सुद्धा भिंतीवर देवी देवतांची शिल्पाकृती पाहायला मिळते. मंदिराच्या डावीकडील भिंतीवर श्री हनुमान, श्रीराम, श्री महालक्ष्मी आणि दत्तात्रेय यांची शिल्पे कोरलेली आहेत. मंदिराच्या उजव्या भिंतीप्रमाणेच मंदिराच्या डाव्या भिंतीवरही काही शिल्पे कोरलेली आहेत. त्यामध्ये आधी संगमरवरीमध्ये असलेली महाराजांची मूर्ती येते. त्यानंतर भगवान शिव, पार्वती तसेच भगवान श्री गणेशाचे शिल्प कोरलेले दिसते. तसेच भगवान श्री हनुमानाचीही सेंदूर लावलेली मूर्ती पाहावयास मिळते. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये दत्तात्रेय तसेच राम, लक्ष्मण, सीता आणि भगवान शिवाची पिंड आहे. पूर्ण मंदिर हे फुल भगव्या रंगाचा असून हिंदू पौराणिक कथेनुसार तो रंग प्रकाश, त्याग आणि मोक्षाच्या शोधाचे प्रतीक आहे. मंदिरामधील असलेले शिल्प, मंदिराची बांधणी हेच मंदिराचे वैशिष्ट्य आहे. मंदिराच्या भोवती असलेला हा हिरवा निळसर तलाव कृत्रिम असून तो या भगवा मंदिराच्या सौंदर्यात अजूनच भर पाडतो. तसेच मंदिराच्या भोवती असलेली नारळाची हिरवीगार उंच उंच झाडे मंदिरास नैसर्गिक सौंदर्य प्राप्त करून देतात. मंदिर सकाळी 8 ते दुपारी 5 पर्यंत चालू असते. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.